गुड मॉर्निंग टीम. आजचा आपला टॉपिक, गेलेला काळ कधीच बदलता येत नाही, पण येणारा काळ ह्या आपल्याच हातामध्ये आहे. आता सांगायचं उदाहरण झालं तर येणारा काळ म्हणजे गेलेला काळ बदलता येत नाही, कारण जे घडलंय पाठीमागे ते माणसाला कधीच बदलता येत नाही. माणूस काय करतो, जास्तीत जास्त म्हणजे त्याच विचारामध्ये असतो की मी या सिच्युएशन मध्ये होतो, मी असं करत होतो, मी त्या पोस्टला होतो किंवा कुठल्या मी ह्याला होतो. कारण विचार माणूस पूर्ण येणारा विचार नाही करत, जो घडून गेलेला असतो त्याच्यामध्ये जास्त विचार करतो. त्याच्यामध्ये जास्त माणूस दिवसेंदिवस म्हणजे आपला टाइम वेस्ट करतो. येणारा काळ हा आपल्याच हातामध्ये असतो. आपल्याला काय अजून किती मोठं अचीव साध्य करायचं आहे किंवा कुठं आपल्याला हे करायचं आहे, कुठं गोल असो काही हे असो. कारण काय होतं, माणूस काही काही वेळेस जे नकळत माणसाकडून घडलेलं आहे की जे चुका असो किंवा हे असो, त्याच्यामध्ये माणूस बार बार विचार करत करत येणारा जे भविष्य आहे, जे वेळ माणूस ते यकीन त्याच्यामध्ये विचारात गुंतत असतात. कारण जे पाठीमागे जे घडलंय ते घडतं विचार न करता येणारा काळ आपण कसं चेंज करू शकतो याच्यावर अख्खा फोकस किंवा माइंडसेट माणसाने चेंज केला पाहिजे. कारण जो काल घडलेला आहे त्याच्यापेक्षा येणारा काळ आपण किती चांगला करू शकतो, किती पटीने आपण त्याच्यामध्ये फोकस करू शकतो किंवा येणारा काळ आपण किती व्यवस्थित हे करू शकतो. सांगायचं तात्पर्य हेच आहे, जे घडलंय ते विसरून जाता येणारा काळ आपण कसं म्हणजे साध्य करू शकतो याच्यावर माणसाने फोकस केला पाहिजे. नक्कीच मानव जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. थँक्यू.